नमस्कार. समजा पैसा एक खेळ आहे, तर तो जिंकायचा कसा? टोनी रॉबिन्स यांनी जगातल्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांना नेमका हाच प्रश्न विचारला आणि त्यांची उत्तरं त्यांनी मनी मास्टर द गेम या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली आहेत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण आर्थिक स्वातंत्र्याचा हाच नकाशा एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण थांबा, आर्थिक स्वातंत्र्य या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? अनेकांना वाटतं की याचा अर्थ करोडपती होणं आहे, पण खरंच तसं आहे का? हा खेळ खेळायला सुरुवात करण्याआधी आपल्याला पोहोचायचं कुठे आहे हे अगदी स्पष्टपणे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे ध्येय निश्चित करणं. इथे आपण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे नीट समजून घेऊया. टोनी रॉबिन्स यांच्या मते आर्थिक स्वातंत्र्याचा संबंध फक्त पैशांशी नाही, तर तो आहे निवडीच्या स्वातंत्र्याशी. जरा विचार करा, एक अशी स्थिती जिथे रोज कामावर जाण्याची गरज नाही, पण तरीही तुम्ही आवडीने जाता. हेच तर खरं स्वातंत्र्य आहे. आपल्या वेळेवर आणि आपल्या आयुष्यावर आपलं पूर्ण नियंत्रण असणं. आणि ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला एक आकडा माहिती असायला हवा. तो म्हणजे आपला स्वातंत्र्याचा आकडा. ही अशी रक्कम आहे जी आपल्या घराचा खर्च, जेवण, प्रवास आणि इतर सगळ्या गरजांसाठी पुरेशी असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम आपल्या गुंतवणुकीतून आपोआप येत राहील. हा आकडा प्रत्येकासाठी वेगळा असेल आणि तोच आपल्या प्रवासाचा अंतिम ध्येय आहे. ठीक आहे, ध्येय तर ठरलं. आता ते गाठण्यासाठीचे नियम समजून घेऊया. रॉबिन्स यांच्या मते संपत्ती निर्माण करण्याचे 2 मुख्य स्तंभ आहेत. एकदा काही नियम समजले की ते आपल्यासाठी अविरतपणे काम करत राहतात. यातलं पहिलं आणि सर्वात शक्तिशाली तत्व म्हणजे चक्रवाढ, म्हणजेच कंपाऊंडिंग. याला अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जगातील 8वं आश्चर्य म्हटलं होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे पैशाने पैसा कमावणं. तुमची गुंतवणूक जो नफा कमावते तो नफा सुद्धा तुमच्यासाठी पुन्हा नवीन नफा कमावू लागतो. याची खरी जादू वेळेसोबतच दिसून येते. सुरुवातीची 10 वर्ष बघा, वाढ खूप हळू वाटते नाही का? पण 20 वर्षानंतर ती वेग पकडते आणि 30 वर्षानंतर तर ती अक्षरशः आकाशाला भिडते. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, गुंतवणुकीच्या खेळात कधी सुरुवात करतो हे किती पैशाने सुरुवात करतो यापेक्षा खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा नियम, मालमत्ता वाटप. रॉबिन्स याला गुंतवणुकीचा पवित्र ठेवा किंवा होली ग्रेल म्हणतात. का? कारण याचा उद्देश बाजारात तेजी असताना सर्वात जास्त नफा कमावणे हा नाहीये, तर बाजारात मंदी आल्यावर आपल्या संपत्तीचं रक्षण करणं हा आहे. हा एक असा पोर्टफोलिओ बनवण्याचा मार्ग आहे जो कोणत्याही परिस्थितीत टिकून राहील. चला, आता ध्येय ठरलंय, नियमही समजलेत. आता प्रत्यक्ष खेळात उतरायची वेळ आली आहे. स्वातंत्र्यापर्यंत पोचण्यासाठी रॉबिन्स यांनी जो आराखडा दिला आहे तो आता आपण पाहूया. पहिली पायरी आहे एक पक्का निर्णय घेण्याची. आपला स्वातंत्र्याचा आकडा ठरवा. दुसरी, खर्चाच्या आधी बचत करण्याची सवय लावा. आपल्या उत्पन्नाची एक निश्चित टक्केवारी आपोआप बाजूला ठेवा. आणि तिसरी, चक्रवाढीचा पुरेपूर वापर करा. म्हणजे लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करून ती पुन्हा गुंतवत राहा. याच सवयी आपल्या संपत्तीचा पाया रचतात. चौथी पायरी आहे आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूला ओळखण्याची, आणि तो म्हणजे छुपे शुल्क म्हणजे हिडन फीज. जास्त शुल्क असलेले फंड हळूहळू आपला नफा खाऊन टाकतात. म्हणूनच रॉबिन्स कमी खर्चाच्या इंडेक्स फंडची शिफारस करतात, जे बाजाराच्या सरासरीनुसार परतावा देतात आणि आपला पैसा आपल्याच खिशात ठेवतात. मग मालमत्ता वाटप करायचं कसं? यासाठी रॉबिन्स अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांच्या ऑल सीझन्स पोर्टफोलिओची कल्पना मांडतात. हा पोर्टफोलिओ स्टॉक्स, बॉन्ड्स आणि कमॉडिटीजमध्ये अशा प्रकारे विभागलेला आहे की आर्थिक तेजी असो वा मंदी, तो आपल्या संपत्तीला एक प्रकारची स्थिरता देतो. खरी आर्थिक सुरक्षा तेव्हाच मिळते जेव्हा आपलं उत्पन्न फक्त नोकरीवर अवलंबून नसतं. डिव्हिडंड देणारे स्टॉक्स, स्थावर मालमत्ता किंवा बॉन्ड्स यांसारखे निष्क्रिय उत्पन्नाचे स्रोत तयार करणं गरजेचं आहे. जितके जास्त स्रोत असतील तितक्या वेगाने आपण आपल्या स्वातंत्र्याच्या आकड्यापर्यंत पोहोचू. पण फक्त रणनीती पुरेशी नाही. रॉबिन्स म्हणतात की संपत्तीचं खरं रहस्य आहे इतरांना अधिक मूल्य देण्यामध्ये. अधिक मूल्यवान बना, अधिक सेवा करा. आपण जितकी जास्त इतरांची समस्या सोडवू तितकी जास्त संपत्ती आपण निर्माण करू. म्हणजे आपला फोकस मिळवण्यापेक्षा देण्यावर असायला हवा. चला, आता येतो शेवटचा टप्पा, खरं बक्षीस.
आतापर्यंत आपण पैसे कसे कमवायचे आणि वाढवायचे हे पाहिलं, पण या सगळ्याचा अंतिम हेतू काय आहे? कारण खरं बक्षीस पैशांपेक्षा खूप खूप मोठं आहे. आणि इथेच या योजनेची शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी येते, योगदान देणं. रॉबिन्स यांच्या मते फक्त संपत्ती मिळवण्याने खरा आनंद मिळत नाही. खरा आनंद आणि समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपण ती संपत्ती इतरांच्या भल्यासाठी वापरतो. जसं रॉबिन्स म्हणतात, जगण्याचं खरं रहस्य देण्यामध्ये आहे. संपत्ती आपल्याला फक्त वस्तू खरेदी करण्याची ताकद देत नाही, तर ती आपल्याला इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची एक मोठी संधी देते. थोडक्यात सांगायचं तर या पुस्तकाचा अंतिम संदेश हाच आहे, पैसा हे ध्येय नाही, ते फक्त एक साधन आहे. खरं बक्षीस आहे स्वातंत्र्य. गुंतवणूक हे ध्येय नाही, खरं बक्षीस आहे सुरक्षा. आणि संपत्ती म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही, तर आपल्या स्वतःच्या अटींवर एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची क्षमता. तर या पुस्तकाने आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग तर दाखवला आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, आपलं पोहोचण्याचं ठिकाण कोणतं आहे?